सेक्स म्हणजे इंटरकोर्स हे समीकरण अनेकांच्या डोक्यात बसलेलं असतं. तर तेही थोडंसं बदलण्याची गरज आहे प्रेग्नन्सीनंतर परत इंटिमसी रिझ्यूम करताना. ऑफकोर्स. तर बेसिकली कसं आहे, की ह्याच्यामध्ये 2 भाग आहेत. काही लोकांना इमोशनल कनेक्ट हा जास्त महत्त्वाचा असतो बिफोर इंटरकोर्स आणि काही लोकांना इंटरकोर्स हा जास्त महत्त्वाचा असतो टू गेट इमोशनली कनेक्टेड. आता युजुअली असं असतं, की महिलांना आधी इमोशनल कनेक्टची गरज असते आणि पुरुषांना फिजिकल ड्राईव्ह त्यांची थोडी जास्त असते. ऑफकोर्स अपवाद सगळ्याला असतात. दुसरी गोष्ट ही आहे, की इव्हन नॉन डिमांडिंग फिजिकल टच तुमचा तितकाच महत्त्वाचा आहे. म्हणजे काय, की हात लावला किंवा जवळ आलात, की दॅट शुड एंड इन इंटरकोर्स आणि दॅट शुड एंड इन ऑर्गॅझम ही एक जी अपेक्षा आहे, ती केली नाही पाहिजे किंवा ती हळू आपण कमी केली पाहिजे. कारण तुमच्या पार्टनरला तुमच्या प्रेझेन्सची तितकीच गरज आहे. म्हणजे काय, की प्रत्येक गोष्ट ही इंटरकोर्समध्ये लीड केली नाही पाहिजे. मग आता बऱ्याच महिला अशा म्हणतात, की त्या अशा थोड्याशा ना अलूफ होऊन जातात डिलिव्हरीनंतर. का? कारण त्यांना असं वाटतं, की मी जर याच्या जवळ गेले किंवा मी जर ह्याला जवळ घेतलं, मिठी मारली किंवा चुंबन घेतलं, तर त्याला असं वाटेल, की मला इंटरकोर्स हवाय. पण मला ते नकोय खरं तर. तर अशा ह्यांनी बऱ्याचदा त्या कपलमध्ये दुरावा निर्माण होतो. तर कारण ते नॉन डिमांड फिजिकल इंटिमसीचीही गरज असते तितकीच.